दोनही राष्ट्रवादीमध्ये खरं तर एकत्र आल्यानंतर आज पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आलाय। यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचा हटके लुक चर्चेचा विषय बनलाय। दोनही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने एक वेगळ्या उत्साहाने विजयसिंह मोहिते पाटील प्रचारात सामील झाले होते। भाजपची भीती नाही आहे तर भाजपच्या अनुषंगानं जे ईव्हीएम मशीन्स प्रशासन आणि त्याचप्रमाणे आरओ निवडणूक काळामध्ये आपण बघितले की ते अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले आशावादी असल्याचं चित्र। झेंडावंदनाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल असं महत्त्वाचं विधान मंत्री भरत गोगावले यांनी केलंय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आता मंत्री भरत गोगावले आशावादी असल्याचं चित्र आहे। झेंडावंदनाचा मान मिळाला तसाच पालकमंत्री पदाचाही मान मिळेल अशी आशा मंत्री भरत गोगावलेंनी खरं तर बोलून दाखवलेली आहे, व्यक्त केली आहे। आता झेंडावंदनाचा मान मिळालाय, पुढे पालकमंत्र्याचा पण मिळू शकतो। आम्ही सबुरे का फल मिठा घेने वाले आदमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आम्ही घाई करत नाही आहे आणि घाई न करण्यामुळेच आम्ही हळूहळू पुढे जातोय। त्यामुळे जे काय आमची सगळ्यांची कार्यकर्त्यांची रायगडवासियांची इच्छा होती की एक ना एक दिवस भरत शेठला हा रायगड जिल्ह्याच्या झेंडावंदनाचा मान मिळावा, तो या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तो करून दिलेला। महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणात आणखी 5 आरोपी पोलिसांसमोर आता हजर झालेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरेंसह 5 जण शरण आल्याची माहिती आहे। काल विकास गोगावले यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 13 आरोपी पोलिसांसमोर हजर झाले होते। त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आज पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आलाय। यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचा हटके लुक चर्चेचा विषय बनलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने एक वेगळ्या उत्साहाने विजयसिंह मोहिते पाटील प्रचारात सामील झाले। डोळ्यावर काळा गॉगल, डोक्यावर अभिनेते देवानंद यांनी वापरलेली टोपी घातली होती। विजयसिंह मोहिते पाटील यांच्या या नव्या लुकची चर्चा मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे। माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात सजावट करण्यात आली। बाप्पांना ब्लूबेरी फळांची सजावट झाल्याची माहिती आरावस पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। एक महत्त्वाची बातमी समोर येते। पिंपरी चिंचवडचा महापौर 6 फेब्रुवारीला खुर्चीवर विराजमान होणार आहे। 6 फेब्रुवारीला पहिली सर्वसाधारण सभा घेतली जाईल। महापौर होण्याचा बहुमान नेमका कोणाला भेटणार, आता याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर येत्या 6 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवडचा महापौर हा खुर्चीवर विराजमान होणारे। विभागीय आयुक्तांच्या आदेशाने 6 फेब्रुवारीला पहिली सर्वसाधारण सभा घेतली जाईल। पण महापौर होण्याचा बहुमान नेमका कोणाला भेटणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।